ओम शांती। आजच्या मुरलीची तारीख आहे 18/4/2025। आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, आता तुम्हालाच तुमच्यावर रहम करायचे आहे। बाबा जे श्रीमत देत आहे तेच तुम्हाला ऐकायचं आहे। त्या श्रीमता अनुसारच तुम्हाला चालायचं आहे, तरच तुमची खुशी राहील आणि तुम्ही मायाच्या श्रापापासून वाचाल। बाबा पुढे सांगतात की मायेचा श्राप कुणाला लागतो आणि जो आत्मा श्रापित होते तर त्याची गती काय होते। बाबा सांगतात की बाप आणि पढाई, बाबा जे ज्ञानरत्न देतात ते ज्ञानरत्नाचा ती आत्मा निरादर करते। आणि बाबा सांगतात, जर बाबांची श्रीमत सोडून जर ती व्यक्ती आपल्या मतानुसार चालली, परमतानुसार चालली, तर तिला मायेचा श्राप लागतो। ती दैवी गुण धारण करू शकत नाही, ती नेहमी आसुरी चलन चालणार। आणि अशा आत्म्याला बाबा सांगतात, कधीही माया बाप साथ देणार नाही, त्याच्या बुद्धीला ताळा लागतो आणि ती आत्मा बाबांच्या दिलावर कधीही चढू शकत नाही। असं म्हणतात की घोड्यावरून उतरलेला एखादा व्यक्ती पुन्हा चढू शकतो, परंतु भगवंताच्या दिलामधून जर उतरला तर तो कधीही चढू शकत नाही। आपण एवढाच पुरुषार्थ करायचा आहे की आपण बाबांच्या दिलावर कायम असलं पाहिजे। मग बाबा खुश कधी असणार आहे, तर नेहमी आपण बाबांच्या श्रीमतानुसार चाललो तर। पुढे बाबा सांगतात की एक बाबा दूसरा न कोई, अशी आपण आत्मिक दृष्टी ठेवली पाहिजे। आत्मा अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ जर केला तर माया कधीही आपल्याला धोका देऊ शकणार नाही। कधीही दृष्टी ठेवून आपलं रजिस्टर कधीही खराब करायचं नाही। याच्यामुळे आपलंही, आपल्या बाबांचंही आणि आपल्या यज्ञाचंही नाव खराब होत असतं। पुढे बाबा सांगतात की तुम्हाला सर्व्हिसमध्ये खूप उंच आणि श्रेष्ठ पद प्राप्त करायचं आहे। असं म्हणतात, करा सेवा तर मिळेल मेवा। मेवा म्हणजे खुशी, मेवा म्हणजे आनंद, मेवा म्हणजे शक्ती। जर बाबांचे आज्ञाकारी बनवून जर आपण सेवा केली तर आपल्याला सेवेचा मेवा अवश्य मिळेल। बाबा सांगतात, यामध्ये तुमचंही कल्याण आणि इतरांचंही कल्याण सामावलेलं आहे। म्हणून मुलांनो, इतके खबरदार राहा की कधीही बदचलन चालली जाईल असं कधीही आपल्याकडनं वर्तणूक होता कामा नये। आपण आपल्या कर्मावर एवढं ध्यान दिलं पाहिजे की आपल्या कर्मामुळे आपल्या बापाची निंदा कधीही होता कामा नये। पुढे बाबा सांगतात की फुल स्टॉप या स्टेजद्वारे तुम्ही प्रकृतीच्या हालचालीपासून सुद्धा शांत राहणारे मास्टर माया प्रकृतीपती भव। वर्तमान समयामध्ये बाबा म्हणतात की खूप हलचल वाढणार आहे, वाढत पण आहे। आणि पहिला जो पेपर आहे तो प्रकृतीचा येणार आहे आणि दुसरा पेपर आहे तो पांच विकाराचे विकार रूप धारण करून येणार आहे। बाबा सांगतात, तमोगुणी जे आत्मे आहे ते आत्मे शरीर सोडतील तर ते सुद्धा पुराणे संस्कार आणि पुराण्या संबंधांमध्ये ते चान्स घेणार आहे। म्हणजे बाबा सांगतात, कधी कधी लास्ट मध्ये अशी आत्मे विल सोलच्या रूपाने प्रवेश करणार आहे। यासाठी तुमच्यामध्ये एक तर समेटण्याची शक्ती पाहिजे, दुसरी निर्णय करण्याची शक्ती पाहिजे। त्यासाठी बाबा अभ्यास शिकवतात, आत्ता साकारी आणि आत्ता निराकारी अवस्थेमध्ये पोहोचा। म्हणजे कर्म करायचं असेल तर शरीरामध्ये या आणि कर्म करून झालं की लगेच शरीराच्या बाहेर अवस्था, याला म्हणतात उपराम अवस्था, विधेयी अवस्था। तर ह्या अवस्थेचा आपल्याला सर्वांना अभ्यास करायचा आहे। जितकी आपली निराकारी अवस्था राहील तेवढी आपण ह्या आणि देहाच्या दुनियापासून आपण उपराम राहू। बाबा सांगतात, आता तुम्हाला ह्या दुनियामध्ये तर राहायचं आहे, परंतु बघून न बघितल्यासारखं करा, ऐका परंतु न ऐकल्यासारखं करा। अशी अवस्था धारण करण्यासाठी
खरं दगड बनावं लागतं. आणि दगड बनण्याचा दुसरा अर्थ काय आहे? जे झालं त्याला फुल स्टॉप लावा, जे झालं त्याला विसरून जा. बाबा म्हणतात बीते सो बिंदी, काल जे झालं त्याला आज परत आठवू नका. तरच तुम्ही प्रकृतीपती बनू शकता आणि प्रकृतीच्या वरती विजय मिळवू शकता. कोणत्याही हलचलला स्टॉप करण्यासाठी अचल म्हणजे फुल स्टॉप लावणं हाच एक साधन आहे किंवा पुरुषार्थ आहे. पुढे बाबा सांगतात की निर्विघ्न राज्य अधिकारी बनायचं असेल तर इथे तुम्हाला निर्विघ्न सेवाधारी बनावं लागेल. इथे निर्विघ्न सेवाधारीचा आधार आहे भविष्यामध्ये निर्विघ्न राज्य अधिकारी. पुढे बाबा सांगतात कंबाईन रूपाने तुम्ही नेहमी विजयी बनू शकता. ही स्मृती कायम ठेवा की मी आत्मा आणि रूप सुप्रीम बाबा, आम्ही कंबाईंड आहोत. आम्हाला दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. एक सेकंद आम्ही आठवण केली की बाबा माझ्या दुसऱ्या सेकंदामध्ये, त्या सेकंदामध्ये माझ्या जवळ उपस्थित राहतात. इतकं जवळ आपण बाबांना आठवलं पाहिजे किंवा आपल्या मनबुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये बाबांना आपण ठेवलं पाहिजे. ओम शांती.